मी गणेश चंद्रकांत गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निफाड पोलीस स्टेशन। आज नाशिक माझा या चॅनलचा तिसरा वर्धापन दिवस, त्यानिमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्या चॅनलचं काम अगदी उत्तम आहे। राजकीय असो, सामाजिक गोष्टी असो किंवा क्रीडा क्षेत्रातल्या असो, तसंच गोरगरिबांच्या समस्या या शासनापर्यंत आणि सर्व शासकीय कार्यालयांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते आपल्या चॅनलमार्फत करत असतात। त्यांना येणाऱ्या या तिसऱ्या वर्धापन दिवसानिमित्त मी माझ्या वतीने आणि माझ्या पोलीस स्टेशनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। ओझर येथील उपनगर टिळकनगर परिसरातील अंगणवाडी येथे मंगळवारी सकाळी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत लसीकरण सुरू झालं। या दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तब्बल 6 ते 6.5 फूट लांबीच्या सापाचं दर्शन झालं। याविषयी सविस्तर माहिती अशी की ओझर तालुका निफाड येथे टिळकनगर परिसरात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीमध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत लसीकरण सुरू झालं होतं। परिसरातील आणि ओझर गावातील नागरिक आपल्या 0 ते 5 वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यासाठी घेऊन येत होते। दरम्यान अंगणवाडीमधील वस्तू घेण्यासाठी कर्मचारी आतील खोलीत गेले असतात तब्बल 6 ते 6.5 फूट लांबीचा साप फिरताना दिसला। हे दृश्य बघताच महिला कर्मचारी प्रचंड घाबरल्या। त्यांनी तातडीने AREAS फाउंडेशनचे संचालक आणि वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर यांना मोबाईलद्वारे कळवले। घटनेची गांभीर्य लक्षात घेत रणशूर यांनी तातडीने अंगणवाडीत पोहोचून शिताफीनं धामण जातीच्या 6.5 फुटी लांबीच्या सापाला पकडले। साप पकडताच उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला। 15 दिवसात दुसऱ्यांदा धामण जातीचा साप पकडण्यात आला। 15 एप्रिलला ही सकाळच्या वेळी रणशूर यांनी साप पकडला होता। अंगणवाडी इमारतीला आरपार भगदाड, उंदरांचा सुळसुळाट। टिळकनगर अंगणवाडी इमारतीचं आतील बाजूची संपूर्ण फरशी उचकटलेली असून इमारतीला मोठं भगदाड पडलंय। हे भगदाड इतकं मोठं आहे की अंगणवाडीच्या आतून बाहेरची बाजू स्पष्ट दिसते। यामुळे उंदरांचा वावर येथे मोठ्या प्रमाणावर आहे। याच कारणानं सापांचाही वावर नेहमीच अंगणवाडीत असतो। मात्र लहानग्या बालकांचा, अंगणवाडी कर्मचारी आणि तेथे येणाऱ्या पालकांचाही जीव धोक्यात असल्याचं पाहायला मिळतं। जिल्हा परिषद प्रशासनाचं दुर्लक्ष ओझर गाव हे आता नगर परिषद अधिकार क्षेत्रात येत आहे। मात्र जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळा, अंगणवाडी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र येथे आहेत। यासारख्या अनेक इमारतींच्या बांधकामाची वाईट अवस्था आहे। जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमकार पवार यांनी वेळीच लक्ष देऊन टिळकनगर अंगणवाडी इमारती दुरुस्त करून तसेच जिल्हा परिषद शाळांची देखभाल करून दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांसह पालकांकडून करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।